नमस्कार बाळांनो, मॅथमॅटिक्स मधले इझी चॅप्टर्स म्हणजे जे इझी पॉइंट्स जे फ्रीली मार्क्स देऊन जाणार, म्हणजे कमी कष्ट करून जास्ती मार्क्स देणारे चॅप्टर्स पाहूया की जेणेकरून रिव्हिजन करते वेळी हे सोडायचे नाहीयेत. मग ते चॅप्टर्स पहिला 11वीचे पहा. 11वीचा स्ट्रेट लाईन एक क्वेश्चन. आता 11वीचं काय आहे, जास्ती वेटेज नाहीये. चॅप्टर आहेत, एक एक क्वेश्चन येतात, पण ते क्वेश्चन्स मॅक्सिमम सोपे असतात. ज्या मुलांनी 11वीचे चॅप्टर केले नाहीत बाळांनो, ऍटलीस्ट एवढे तरी करून घ्या. कारण का 11वी हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. 160 मार्क्स 160 12th स्टँडर्ड आहे अँड देन 40 11th स्टँडर्ड आहे. जर ह्या 160 आउट ऑफ किती जाणार आहेत? 130 140. मी म्हणतो बाबा ठीकठाक ज्यांचा अभ्यास खूपच चांगला झालाय 150 पण ते स्क्रोल करतात. पण इथं 130 125 120 किंवा 140 समजा खूपच चांगला असेल, हे डिसाइडिंग फॅक्टर आहेत ना. ह्या 40 मधून तुम्ही ऍटलीस्ट 25 to 30 स्कोर व्हायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 11चे चॅप्टर्स काही करणं गरजेचं आहे. काही करा पण करा. जर ते केलं नाही की अवघड जाईल. ओके, मग 11चे सोपे. स्ट्रेट लाईन आहे, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, लिमिट कंटिन्युटी. आता लिमिट कंटिन्युटी मध्ये LH रूल वापरायचा. एल हॉस्पिटल रूल. काही लोक म्हणतात हॉस्पिटल, हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल हे सायलेंट आहे. LH रूल. LH रूल दोन क्वेश्चन्स इझी आहेत. सगळे लिमिटचे टाइप लक्षात 7-8 टाइप आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं पण नाही पडत. LH रूल येतोय. लिमिट ज्याला आला कंटिन्युटी येतोय, कारण दोन्ही चॅप्टर मिक्सच आहेत. सर्कलचा इझी आहे, स्ट्रेट लाईन इझी आहे. प्रोबॅबिलिटी जी कंपॅरेटिव्हली सोपा आहे, कोणापेक्षा P अँड C. काही मुलांनी P अँड C केलेला नसतो, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. मग त्यांच्यासाठी मी म्हणतो प्रोबॅबिलिटी आहे. कॉम्प्लेक्स नंबर लेंदी वाटतोय, पण क्वेश्चन काय खूप असे टफ नाही येत. JEE लेवल क्वेश्चन येत नाही. CETचा लेवल आहे सोपा क्वेश्चन. म्हणजे 6 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 12 मार्क्स इझिली इथे निघतील. काही झालं ज्यांनी 11वी सोडले ते सोडू नका. क्वेश्चन सोपे असतात, चॅप्टर पण खूप टफ नाही आहेत. देन 12वीचे पाहूया. 12वी वरती मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस. हलवा पण म्हणणार सर 1 आणि 2 क्वेश्चन यायला लागले. अरे येऊ देत ना, ते मार्क्स तरी गोळा करू. एक एक क्वेश्चन गोळा करण्याचा आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इझी आहे, पण एकच क्वेश्चन येतोय. लाईन प्लेन ना 3 to 4 येणार आहे बघा, काही झालं तरी 3 to 4 क्वेश्चन्स आहेत. लाईन प्लेन लोक म्हणतात किंवा विद्यार्थी म्हणतात सर चॅप्टर थोडासा डिफिकल्ट वाटतोय. नाहीये, लाईन आणि प्लेनचे कंबाईन जे क्वेश्चन्स असतात ना, ते बऱ्यापैकी सोपे येतात. फक्त प्लेनवर आला तर थोडासा ट्रिकी, पण मी म्हणतो 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत. ऍव्हरेज 4 येतात, पण इथं LPP फुकट मार्क आहेत. LPP काय दम नाही, जसं मॅट्रायसेस आणि याच्यात नाहीये. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन ऑन एन ऍव्हरेज 5च्या आसपास आहेत, पण मी म्हणतो त्यातले 3 ना इतके सोपे असतात की ते कुणालाही सुटतात. ज्यांना नुसतं नॉर्मल फॉर्म्युले केले आणि बेसिक टेक्स्ट बुक क्वेश्चन सोडवले ना, त्याला 3 क्वेश्चन निघणार आहेत. 5 क्वेश्चन येत आहेत ऍव्हरेज, पण 3 क्वेश्चन खूप सोपे फालतू येतील. कुणाला ऍप्लिकेशनच्या रिलेटेड मॅक्सिमम मिनिमाचे ते थेरॉटिकल क्वेश्चन आहेत ना, ते कुणाला जमणार नाहीत असं वाटतंय, पण ते क्वेश्चन इझी आहेत. जिथे इक्वेशन क्रिएट करायचं ना, तो क्वेश्चन सोपा असतो. तरी पण मी म्हणतो 5 मध्ये 3 येतील. डेफिनाइट इंटिग्रेशन शॉर्टकट वापरा. शॉर्टकट्स आहेत ना, त्या शॉर्टकट्स न क्वेश्चन निघतायत. सगळ्या शॉर्टकटचा एक व्हिडिओ दिलाय, मी शॉर्टकट पण दिलेत. आणि कुणाला नसेल तर कुठलेही बुक टाका किंवा युट्यूबवर म्हणा शॉर्टकट फॉर्म्युले येतील 15-20, ते पाठ करा. जो क्वेश्चन येतोय ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, लाईनचं इक्वेशन, सर्कलचं इक्वेशन, पॅराबोलाचं आणि त्यांचं कॉम्बिनेशन. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन केलेला नसतो. हा क्वेश्चन सगळ्यात सोपा, LPP सारखा सोपा म्हणेन मी. कारण क्वेश्चन्स माहिती आहे की मुलांना खूप ट्रिकी टाकला ना तर 1.5 मिनिटात क्वेश्चन निघणार नाहीये. मग तेवढा ट्रिकी क्वेश्चन येत नाही. लाईन, सर्कल, पॅराबोला इक्वेशन्स आहेत, इंटरसेक्शन करायचं येतं. ह्यात काही संबंधच नाही. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, जसं डिस्पर्शन होता ना 11वी मध्ये, तो नशीबच खराब आहे आपलं, तो काढून टाकला. त्यासाठी कोनिक सेक्शन आला. पण चला, मी कोनिक सेक्शन घेतलाच नाही इथे. मागे कोनिक सेक्शन नाही टाकला. कोनिक सेक्शन थोडासा लेंदी जाईल किंवा बऱ्यापैकी मुलांनी केला नसेल. केला असेल तर ठीक आहे, थोडा. मी इझी चॅप्टर्स आणि इझी मार्क्स द्यायला लागलोय. हा तुमचा इझी आहे. आणि बायनॉमियलचा तर फॉर्म्युला एकच आहे, ह्याचा एक. म्हणजे जे चॅप्टर्स आहेत इझी, आता क्वेश्चन किती झाले 2 3 4, आणि इथले मी 3 पकडतो 7 8, इथले 3 11 12 13 15 16, म्हणजे 16 32 मार्क्स झाले. हे 32 आणि अराउंड 12, म्हणजे 44 ते 45 क्वेश्चन्स मॅथ्सचे इझी, म्हणजे सॉरी मार्क्स. हे जे मार्क्स आहेत ना इझी आहेत बाळांनो, हे सोडायचेच नाही आहेत. कारण हे चॅप्टर्स फुकट मार्क देणार आहेत.
एका दुसरा टफ आहे तर मी आउट ऑफ कुठं सुटतायत म्हणतोय. आणि जे चॅप्टर सोडलेले आहेत म्हणजे मी ह्यात उरलेले आहेत त्या चॅप्टर मध्ये थोडीच सगळेच्या सगळे टफ येणार की सुटणारच नाही असं नाही ना होणार. काही त्यातले पण सोपे येणार आहेत, जसे ट्रिग्नोमेट्रीचे असतील, वेक्टरचे असतील. क्वेश्चन सगळे टफ नाही ना. मी इझी चॅप्टर्स काढलेत की काही जण हे चॅप्टर करायला पाहिजेत. मग हे चॅप्टर्स आणि जे सोडले त्यातनं टफ मधनं काहीतरी सुटतीलच की रे. उरलेल्या 55 मधनं 25 जरी पडले तर 70 झाले मार्क्स आपले. मग 70 म्हणले तर तिकडे 30 फिजिक्सचे, 130 इझिली, सॉरी 100 इझिली. आणि केमिस्ट्री काय मग हलवाच आहे तुमच्यासाठी. मग हे चॅप्टर जर सोडला असाल ना, सोडू नका, करून चला, खूप कमी वेळात होतात. ठीक आहे, बघू पुढचे व्हिडिओ बनवतोय मी. आणि ऍडमिशन प्रोसेस बद्दल वगैरे सगळं नंतर पाहूया. आता काय गरज नाही, आता मेसेज यायला लागलेत की जुने व्हिडिओ वगैरे आपले बघून सर कसं होणार, काय ब्रँच घ्यायची काय. त्यासाठी खूप वेळ आहे आपल्याकडं. मे जून महिने 2 महिने आहेत आपल्याकडे, पाहून घेऊया त्यावेळी काय करतात. चला, थँक्यू.